फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाबतीत असो किंवा साधू संतांच्या बाबतीत एकच लॉजिक डोक्यामध्ये ठेवलंय. त्याने वस्त्र चोरली, त्याने दहीहंड्या फोडल्या, त्याने ह्या लीला केल्या. पण एक सांगू, जगामध्ये कृष्णासारखं चरित्र तुम्हाला कुठे पाहायला भेटणार? कृष्णासारखं उत्तम चरित्र कुठेही नाही. असं चरित्र कृष्णाने केलं. अहो महाराज, अलीकडच्या काळामध्ये ते मोटिवेशनल स्पीकर फार निर्माण झाले. एवढे निर्माण झाले की गल्लोगल्ली. आणि मोटिवेशनल स्पीकर कशा करता? आत्महत्या करू नये लोकांनी, चांगलं जीवन जगावं म्हणून त्याच्याकरता मोटिवेशनल स्पीकर. चांगले चांगले लोक मोठमोठी फीज घेतात आणि ते वक्ते व्याख्यान देतात की आत्महत्या करू नका. 10वी नापास झाला आत्महत्या, 12वी नापास झाला आत्महत्या. काय कारण आहे का ही? नोकरी लागत नाही आत्महत्या, पैसे नाही आत्महत्या, आता लोक लग्न जमत नाही म्हणूनही आत्महत्या करायला लागले. हे नवीन कारण समोर आलं. आत्महत्येची कारण वेगवेगळी असू शकतात. पण ही सगळी जरी असली तरी मला वाटतं या जगामध्ये सगळ्यात मोठा आणि चांगला मोटिवेशनल स्पीकर जर कोणी असेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा. का? याचं मी उत्तर तुम्हाला सांगतो की अर्जुनाबरोबर सेनयोर भैरमध्ये रथम स्थापयमेच्युत, की दोन सैन्यांच्या मध्ये रथ उभा आहे. इकडे सैन्य कौरवांचं आहे, इकडे पांडव आहे, आणि दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा राहून तुम्ही विचार करा की काय मोटिवेशन दिलं असेल अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने, की जो म्हणतो मला युद्ध करायचं नाही म्हणून त्याने शस्त्र खाली टाकलेलं आहे, पण तरी सुद्धा त्याला भगवान समजून सांगतात की बाबा तुला हे युद्ध करावं लागेल. आणि देवाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या लोकांना असं वाटतं की देवाचं भजन केलं की सगळं देव करणार आहे, म्हणजे काही लोकांचं असं आहे की इकडं पिंडीवर नुसतं पाणी टाकलं की तो लगेच आपले भांडे इसळायला घरी येतो की काय, असं वाटायला लागतं लोकांना. तसं नाही देवाचं. एक लक्षात ठेवा, भक्तीचे हे सूत्र समजून घ्या की देव असा आहे की जर तुम्ही कर्म कराल तर तो तुमचा सारथी आहे. तुम्ही जर कर्म केलं नाही तर तो तुमचा सारथी होत नाही. अर्जुनाला फक्त समजून सांगितलं तुला कर्म करावं लागेल. वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही सगळ्या संतांचा इतिहास बघा. सावता महाराजांनी म्हणावं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सोडला का व्यवहार? शेती केली. गोरोबा काका सोडला का गाडगे घडवण्याचं काम केलं की नाही? केलं. आमचे नरहरी सोनार, देवा तुझा मी सोनार सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार व्यवहार व्यवहार, देवा तुझा मी सोनार सोनार, देवा तुझा. आम्ही तुझे आहो. जे करतो ते तुझ्या करता करतो. कर्म तेच करायचं जे आपण करतो, पण हे मी करत नाही. अथवा हे मी केले, हे माझे निसिद्धी गेले, हे नाही ठेवले मना माझे, करणे का न करणे हे अगदी तोची जाणे, विश्व चळत असे जेने परमात्मा. पण माणसं बद्ध कुठे होतात? तांबेसर गडबड कुठे होते? आपण कर्म करतो पण कर्माचा अहंकार एवढा घेतो की साधं आम्ही कोणाच्या घरी जर चहा प्यायला गेलो ना, आम्हाला अनुभव येतो. बरेच लोक कीर्तनाला गेल्यानंतर आम्हाला चहा प्यायला नेतात बरं का. लोक काय म्हणतात, महाराज तशी आमच्या बापाला तर अक्कलच नव्हती, इथून ते सुरू करतात. आता अशा लोकांना आम्ही कीर्तनात काय सांगायचं? आमच्या बापाला अक्कलच नव्हती, जिथून मी करायला लागलो तिथून एवढा बंगला बांधले, एवढे घर बांधले. एक सांगू महाराज, आपण घरी गेल्यानंतर बरीच लोक असं म्हणतात की महाराज आम्ही 4 भाऊ आहोत पण आमच्या आईबापाला कोणी सांभाळत नाही हो, ते गेल्या 4 वर्षापासून मीच सांभाळतो, ते माझ्यात राहतात. आज कीर्तनात माझ्या काही नाही कळलं तर चालेल, पण कोणाच्याही घरी गेल्यानंतर कोणी आपल्या घरी जर पाहुणा आला तर आईबाप माझ्यात राहतात असं कधी म्हणायचं नाही. मी आईबापात राहतो आणि मरेपर्यंत राहील हे सांगायला. आईबाप आपल्यात नाही राहत, आपण त्यांच्यात राहतो. कालच शिकायचं काय नेमकं हे महत्वाचं लक्षात आलं पाहिजे. आई बापा इतकं मोठं मूल कधी होतच नसतं, कधी होत असतं, पण ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. म्हणून हे काला जो आहे, हा जो प्रसाद आहे, आमच्या संतांनी सांगितलं की जीवनामध्ये भेद एकदा नाहीसा झाला, भेद जीवनातून एकदा गेला की मग खऱ्या अर्थानं काला होतो. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा देवतया जवळिया विश्वदेवा विश्वदेवा देवतया जवळिया
बाळासाहेब पाटील ज्यांना मी भाऊ म्हणतो ताई, मुद्दाम मी तुम्हाला सांगतो या निमित्तानं की आम्हाला संतपीठामध्ये आमच्याकडे जेव्हा ऍडमिशन घेतात लोक, तुकाराम गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, एकनाथी भागवत असेल, या ग्रंथाला जेव्हा ऍडमिशन घेतात, मला काही शिकलेले माझे मित्र विचारतात, अरे तुम्हाला ऍडमिशन भेटतात का? ही फार मोठी अडचण असते लोकांना, भेटतात का? मी गमतीनं म्हणत असतो, काय आहे, माणसं सगळीकडे एकदा फिरून आले का, एकदा दमले का, मग लोकांच्या लक्षात येतं, अरे अरे जगामध्ये कुठे काही समाधान नाही. आणि तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही सत्ता संपत्ती कितीही मिळवा, सत्ता संपत्ती कितीही मिळवा, पण जेव्हा सुख आणि समाधानाची गोष्ट येते ना, तेव्हा तुम्हाला ज्ञानोबराय आणि तुकोबरायाकडेच यावं लागेल. ही काळ्या दगडावरची रेघ यावंच लागेल. कारण संतांनी कर्म टाकायला कधी शिकवलं नाही, कर्माबरोबर अध्यात्म शिक. ज्ञानोबरायांचे ज्ञानेश्वरीत एक फार छान होईल. ज्ञानोबराय म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाचे विरा, पूजा केले होया पारा तोषाला. तुम्ही ज्याही क्षेत्रात आहात ते काम चांगल्या पद्धतीनं करा आणि हे काम माझ्याकडून देव करून घेतो असं म्हणा, मग ती पूजा होते. वेगळं काम करावं लागत नाही, वेगळं कामच करा. म्हणून अर्जुनाला हे शिकवलं, बाबा तुला युद्ध करावं लागेल, युद्ध करायचं शिकवलं, कर्म शिकवलं. आणि जी माणसं काम टाकून देतात, माझे आजोबा आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप नाव आहे, ते नेहमी एक वाक्य कीर्तनामध्ये सांगायचं की जी माणसं संसारात काम करायचं जीवार येतं म्हणून नुसता परमार्थ करतात, म्हणजे ज्यांना कामाचा कंटाळा येतो, देरे हरी पलंगावर, अशा लोकांकरता परमार्थ नाही, हे मी कीर्तनात जाहीरपणे सांगतो. परमार्थ कोणाकरता? जी माणसं काम करतात, कर्म करतात. म्हणून आमच्या संतांनी सांगितलं, जी माणसं नुसतं काम करतात ती कोण? संसारी. जी माणसं नुसतं काम करतात ती संसारी, आणि जी माणसं नुसतं देवाचं नाम घेतात ती कोण? संन्यासी. नुसतं नाम घेतात ती संन्यासी, नुसतं काम करतात ती संसारी. पण काम आणि नामाची जिथं सांगड आहे तिथं आमचा वारकरी संप्रदाय उभा आहे. असोनी संसारी जीवा वेगू खरी, वेदशास्त्र भारे बाह्य सदा. आणि म्हणून आमच्या संतांनी हे शिकवलं जगाला, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काहे काल्याचे. आणि एक सांगू महाराज, अध्यात्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये येऊन सुद्धा आपल्या अंतःकरणातला भेद जर मावळत नसेल, आपल्या अंतःकरणातली भेदवृत्ती जर जात नसेल, तर मला वाटतं याच्या इतकी वाईट गोष्ट काही नाही. कारण देश काल धर्म याच्या सीमारेषा वारकरी संतांनी ओलांडल्या, म्हणून आज जगभर ज्ञानोबरायांच्या आणि तुकोबरायांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेणारे, अभ्यास करणारी लोक आज जगभर आपल्याला पाहायला भेटतात. याचं एकमेव कारण, इतका पुरोगामी विचार, इतका पुढचा जाऊन विचार करणारे वारकरी संप्रदायाशिवाय संत तुम्हाला कुठेही सापडणार नाही. आणि म्हणून आमचे संत